गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हाऊ आर यू? कसे आहात? ठीक. आता आपण युजेस ऑफ लॉगॅरिथम टेबलच्या अंतिम टप्प्यात आहोत. ह्याच्यानंतर आपण मेजरमेंट्स म्हणून नीट बघणार आहे. ओके, ठीक आहे. आपण स्क्वेअर्स हे ऑलरेडी बघितलं होतं. ते तुम्हाला 3 प्रकारे स्क्वेअर्स कसं बघायचं ते मी सांगणार आहे. ओके, ठीक आहे. बघा आता स्क्वेअर्स, त्यासाठी लॉग टेबल काढा. तुमच्याकडे लॉग टेबल असले पाहिजेत. ओके, पहिल्यांदा लॉग टेबल ठेवा तुमच्याबरोबर आणि बघा आता आपण स्क्वेअर्स बघणार आहे. स्क्वेअर्स. ओके, आपण 3 प्रकारे स्क्वेअर्स बघणार आहे. ऑलरेडी त्यातले आपण सगळे टाईप्स बघितलेले आहेत. तरी पण तुम्हाला परत एकदा सांगतो. हा साधा एक सिम्पल बघू आपण. समजा हा 25 नंबर आहे आणि त्याचा स्क्वेअर बघायचा. आपल्याला माहिती आहे त्याचा किती, 625. ओके, आता बघा आपण लॉगच्या साईन बघू अगोदर. लॉग लेट x इज इक्वल टू 25. ओके, मग इथं आपण काय करतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. लॉग x हा लॉग 25 इंटू 2 आणि आपल्याला ह्याचा हा माहिती आहे लॉग m रेस टू n काय असतो, n इंटू लॉग m. हा लॉ आपण बघितला होता. क्लिअर. हा बघा लॉग x हा 2 इकडे येईल इंटू लॉग 25. ओके, तो तसाच. आता ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स बघायची, किती येणार 1 आणि 25चा शून्यात बघायचा. बघा लॉग काढा सगळ्यांनी, लॉगरिथमिक टेबल. आणि 25चा 0 बघा. 25चा 0 बघा 39 79 आहे का बघा. 39 79. नंतर आपण काय करतो, 2 मल्टिप्लाय करतो. हे किती येणार, 9 दुने 18, 7 दुने 14 आणि 1 15, 9 दुने 18 आणि 1 19, 3 दुने 6 आणि 1 7 आणि बेक के बे. हे चेक करा मल्टिप्लिकेशन ती चाली का, 79 58. ओके, लॉग एक्स. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे, मग आपण अँटीलॉगने मल्टिप्लाय करतो. अँटीलॉग हा लॉग एक्स आणि अँटीलॉग. हे जाईल म्हणजे इथं काय राहील एक्स. आणि कशाचा बघतो, 79चा 5 8. 79चा 5 8 बघा 62 48. हाच आहे का बघा, 62 48. ह्यात एक काय करतो, ॲड करतो. म्हणजे 2 आणि 1 3 होणार. म्हणजे डेसिमल पॉईंट 1 2 3. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली हे 62 4 आणि 8 म्हणजे किती असणार आहे, 62 25. म्हणजे ही एक मेथड आपण सुरुवातीला बघितली होती. क्लिअर. आता दुसरी एक मेथड बघा, अतिशय सोपी. ती सुद्धा सोपी. ज्यांना लॉग अँटीलॉग किंवा इथं मल्टिप्लिकेशन करायला सरळ काय करता बघा, 25 ह्याचा स्क्वेअर आहे लक्षात यायचं. ओके, मग 2दा लॉग बघायचा आणि बेरीज करायची, आलेल्या उत्तराचा अँटीलॉग. कुठलाही नंबर असून दे. स्क्वेअर जर बघायचा असेल ना तर डायरेक्ट बघायचं. याची कॅरेक्टरिस्टिक्स 1 1. 2दा म्हणून आपण हे केलेले. 3दा असते तर अजून एक हे केलं असतं. ओके, आणि 25चा बघायचा लॉग. 25चा 0 आत्ताच आपण बघितला की ते 39 79. 39 79 तो 2दा घ्यायचा. 39 79. 25 2 टाइम्स. थोडक्यात असं 25 इंटू 25. आणि लॉगचा गुणाकार, लॉगची काय असते, बेरीज. क्लिअर. यांची बेरीज आत्ता ही जी केली तीच येणार लक्षायचं. 9 2 9 9 18, 7 7 14 आणि 1 15, 19 हे 7 2. आणि आलेल्या उत्तराचा काय करता, अँटीलॉग. किती आलता, 62 48. आणि एक ॲड करतो आपण 3. म्हणजे हे उत्तर ॲप्रॉक्सिमेटली किती असतं, 625. दुसरं एक मेथड आहे आपल्याकडं स्क्वेअर्समध्ये पण बघू शकतो आपण. त्यासाठी 5 नंबर तुम्ही काढा. सांगतो मी 24, पेज नंबर 24. असे 0 1 2 3 4 5 6 7 8 9. तर बघा 0
1 2 टाईम झाले 3. आता आपल्याला 25चा बघायचा आहे 2 आणि किती झाले 25 आणि इथे किती बघा 625. परफेक्ट. हा मात्र तुम्हाला पॉईंटमध्ये बघता येणार नाही लक्षात. इथे लक्षात राऊंड फिगर जर असेल 1 2 3 14 15 16 36 40 नंतर कितीही बघू शकता. ओके, पॉईंटमध्ये आपण बघू शकत नाही. परत एकदा बघा, जर स्क्वेअर बघा आपण 3 प्रकारे या 2 प्रकारला असते. ही सुद्धा मेथड सोपी, ही सुद्धा मेथड सोपी. ही आपण ऑलरेडी बघितली. आणि ही तर काय तुम्हाला माहिती, जेव्हा स्क्वेअर येईल दोनदा ह्या नंबरची कॅरेक्टर्स लिहायची, ह्याची एक आणि ह्याची एक, आणि दोनदा लॉग बघायचा, बेरीज करायची आणि अँटी लॉग. क्लिअर. बघूया अजून काही एक्झाम्पल्स ह्या मेथडनी बघू. आता आपण ही मेथड ऑलरेडी आपण बघितलेली. ह्या मेथडनी काय सोडवूया. तुम्हाला कोणती जी योग्य वाटते ती तुम्ही काय करा, यूज करा. ओके, ही सुद्धा सोपी आहे. बघा अजून एक एक्झाम्पल बघू. 0.05212 0.05212 ह्याचा स्क्वेअर बघायचा. हा म्हणजेच कसा असतो, आपण असं पण लिहू शकतो 0.05212 इंटू 0.05212. काय डाऊट्स. आणि लॉकचा गुणाकार लॉकची दोनदा बेरीज. ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स बघा कशी लिहिणार. ह्याची काय बार मल्टिप्लिकेशन आहे प्लस परत बार. 52चा 1 2 लॉक बघा. 52चा 1 2 तुम्ही बघा 71 69 येते का बघा. 71 69 हाच आहे का चेक करा. चेक करा लॉक टेबलमध्ये हाच आहे का. बघा ह्याची ॲडिशन 9 9 18 6 6 12 1 13 हे 3 14. आता हे कॅल्क्युलेशन आपण भरपूर वेळा केलेले. हेच आपण असं लिहू शकतो बार 2 हा प्लस हा मायनस आणि हात जाईल त्याला हे साईन +1. हे -2 ह्याचा मल्टिप्लिकेशन -2 +1 -4 +1 -3 म्हणजेच किती असणार हे बार. आता बारमध्ये आलेलं आहे. बारमध्ये आलं की आपण काय करतो, इथं डेसिमल पॉईंट देतो. ओके, आणि ह्यात नेहमी अँटीलॉग बघायच्या अगोदर एक ॲड करायचा असतो. तसं इथं आपण केलेलं आहे. आता हे बार 3 आणि +1 म्हणजे किती येणार आहे -2 म्हणजेच काय असतात बार 2 म्हणजेच किती 0 2 0. हा 43चा 3 8 अँटीलॉग बघा. 43चा 3 8 27 15 आहे का बघा. 27 15 सिम्पल आहे, अतिशय सिम्पल आहे. अशाच स्क्वेअर बघायचा असेल ना तर दोनदा पहिल्यांदा जी कॅरेक्टरिस्टिक्स बघायची आणि दोनदा लॉग आणि अँटीलॉग. सिम्पल. ओके, आहे का नाही सिम्पल. हे कुठलाही नंबर देऊन देईन तुम्ही ते करू शकता. हे जे तुम्ही काय होमवर्क्सला देतो ह्या पद्धतीने तुम्ही काय करा, सॉल्व करा, प्रॅक्टिस करा सगळ्यात महत्त्वाचं. आणि ही जी मेथड आहे 5 नंबर 24 25 वरची हे राऊंड फिगरमध्ये असले पाहिजेत. 1चा 2चा 3चा 30चा 35चा 300चा 301 302 50 500 असे ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. ओके, जर पॉईंटमध्ये जर असे आले तर सरळ असं करायचे. पहिली मेथड मग आपण शिकलो लॉग अँटीलॉगने किंवा लॉगचा दोनदा, स्क्वेअर ना दोनदा. ओके, काय होमवर्कला तुम्हाला देतो. आज छोटंसं लेक्चर आहे. दुसरं हे आत्ता सोडवा, पॉज करून सोडवा. ओके, होमवर्कला ह्या पद्धतीने सोडवा. दोनदा काय करायचा, ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स बघायची, दोनदा लॉग बेरीज करायची आणि अँटीलॉग. ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स
दोनदा लिहायची, दोनदा लॉग बघायचा, बेरीज करायची आणि आलेल्या उत्तराचा अँटीलॉग्स. ओके. आता हेच सेम क्यूब जर विचारला तर तीच पद्धत लक्षात ठेवा. क्यूब जर विचारला ना तर हीच पद्धत असते लक्षात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सिंपल बघू आपण. हे माहिती आहे तुम्हाला. आपण लॉगचे साईन बघू. आता क्यूब आहे, 3 वेळा लॉग बघायचा, बेरीज करायचे ना आलेल्या उत्तराचा अँटीलॉग. पहिल्यांदा लॉग बघण्या अगोदर काय, किंवा तुम्ही असं लिहू शकता, हेच हे फॉर एक्झाम्पलसाठी आपण बघतोय, सोपं घेतलंय बघा. आता हे 3 टाइम्स ह्याची कॅरेक्टरिस्टिक 0 0 0 3 वेळा लिहायची. जसा हा किती स्क्वेअर होता त्यामुळे किती वेळा लिहिला, 2 वेळा. हे तर 3 वेळा. आता कशाचं बघायचा, 30चा शून्याचं बघायचा. मेंटेसानुसार आपण शिकलेलं आहे. 30चा बघा 90 90 येतं का बघा, 90 90 सॉरी 47 71 47 71 47 71 आणि 47 71. सिंपल आहे बेरीज. 3 7 1 7 3 21 7 3 22 23 4 3 12 13 14 आणि आलेल्या उत्तराचा अँटीलॉग बघा. 43चा 1 3 तुम्ही बघा. 43चा 1 3 किती येतोय, 43चा 1 3 आणि ह्यात एक ॲड करतो लास्टला म्हणजे 2 1 आणि 2. सिंपल आहे. काय डाऊट्स. स्क्वेअर असेल तर 2दा, क्यूब असेल तर 3दा लॉग बघायचा आणि बेरीज करायची आणि अँटीलॉग. अजून एक बघू आपण. बघा 81.2चा क्यूब बघायचा. क्यूब आहे लक्षात. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स 1 1 1 3दा 1 2दा 3दा. 81चा 2 बघा. 81चा 2 90 90 येतोय का बघा. 90 90 90 90 90 90. हे 0 9 त्रिक 27. हे 2 9 त्रिक 27 आणि हे किती येणार 5. आलेल्या उत्तराचा अँटीलॉग. 72चा 7 बघा. 72चा 7 53 33 येते का बघा. 53 33 ह्यात एक आपण ॲड करतो म्हणजे किती होणार 6. 1 2 3 4 5 आणि 6. क्लिअर. काय अडचण. स्क्वेअरला 2दा लॉग, बेरीज करायची आणि आलेलं उत्तराचा अँटीलॉग. क्यूब असेल तर 3दा लॉग, ओके, बेरीज आणि आलेल्या उत्तराचा अँटीलॉग. जर फोर्थ असेल तर काय करणार. फोर्थ समजा 3चा फोर्थ विचारला असत तर बघा काय केलं असतं. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स काय ना त्याची इथं 3 होतात 0 0 0 0 आणि 30चा 47 71 47 71 47 71 47 71 बेस करून अँटीलॉग किती असून येईल लक्षात. तेवढ्या वेळा काय करायचे लॉग बघायचा आणि आलेल्या उत्तराचा अँटीलॉग. अतिशय सिंपल आहे. काय अवघड काही नाही लक्षाचं. स्क्वेअर्स क्यूब किंवा किती पॉवर येऊन देईन इथं. 5th पॉवर आली ना तर 5 वेळा. ओके. काय होमवर्क्सला देतो तुम्हाला. आजचं छोटंसं लेक्चर स्क्वेअरसाठी आपण ते ऑलरेडी बघितलं होतं पण तुम्हाला एक दुसरी मेथड सांगायची होती. हे प्रॅक्टिस करा तुम्ही.
3 वेळा काय करायचा, लॉग, बेरीज आणि आलेल्या उत्तराचा अँटीलॉग. चार वेळा लॉग, कॅरेक्टरिस्टिक्स, 4 वेळा लॉग, बेरीज, अँटीलॉग्स अँड सो ऑन. इथे लक्षात. आजच्या लेक्चरला एवढं पुरेसं आहे. आपल्याला अजून 1-2 लेक्चर्स होतील, 1-2 व्हिडिओ होतील आणि आपला युजेस ऑफ लॉगरिथमिक टेबल संपेन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे लेक्चर्स तुम्हाला दिसतील, मेजरमेंटचे वगैरे. ओके, प्रॅक्टिस करा. सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिस पाहिजे तुमचं. तुम्ही वेगवेगळे नंबर घेऊ शकता, 5th चा बघू शकता, 6th चा बघू शकता आणि टॅली करू शकता. ओके, थँक्यू.